इंडस्ट्री आहे ती मोस्टली ज्यूस किंवा जाम, कॅन फ्रुट्स, व्हेजिटेबल, कॉन्सन्ट्रेट, क्युरीज, पल्प इंडस्ट्रीमध्ये आहे. काही प्रमाणात आता डिहायड्रेशन कडे लोक मोठ्या प्रमाणात उतरताना दिसत आहेत. पूर्वी फक्त एक विशिष्ट कांदा वगैरे डिहायड्रेशन जास्त केलं जात होतं, परंतु आता इतर जी फळभाज्या आहेत त्यांच्या ड्राईंगला, स्प्रे ड्राईंग, त्याचे पावडर्स किंवा फ्रीजिंग टेक्नॉलॉजी, IQF वगैरे या टेक्नॉलॉजीज, आणि खरं म्हणजे याला टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आणि पॅकेजिंग वगैरे आणि मार्केटिंगचे जे नवीन नवीन आता चॅनल्स आलेले आहेत किंवा B2B मध्ये मोठ्या प्रमाणात आता या गोष्टी इंडस्ट्रीज उतरल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याला स्कोप आहे. तर आपण हे प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया करण्याची गरज काय? तर आपण बघितलं की आपण सगळ्यात जास्त उत्पादक आहोत. दुसरं आपल्याकडे सर्वात जास्त नासडी आहे. त्या मानाने आपल्याकडे प्रक्रियेचा पर्सेंटेज खूप कमी आहे. तर प्रक्रिया केल्यामुळे सेल्फ लाईफ वाढेल, जे नुकसान आहे ते कमी करता येईल. परत वेळा बाजारामध्ये आवक वाढल्यामुळे जे बाजारभाव कोसळतात ते आपल्याला प्रोटेक्ट करता येतील. काही जे सीझनल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत त्या प्रोसेस फॉर्म मध्ये ऑफ सीझन मध्ये पण ते आपल्याला उपलब्ध राहतील. जसं आता आंब्याच्या सीझन मध्येच आंबा मिळतो, पण इतर वेळेस आपण आंब्याचे इतर प्रक्रियायुक्त पदार्थ वापरू शकतो. नंतर विविध असे प्रोसेस प्रॉडक्ट, रेडी टू सर्व, रेडी टू कुक, वेगवेगळे बिवरेजेस वगैरे किंवा मिक्स फ्रूट जॅम्स वगैरे आणि कन्फेक्शनरी आयटम, बेकरी आयटम्स, मिल्क प्रोसेस प्रोडक्ट्स मध्ये या फळ आणि फळांच्या गराचा, ज्यूसचा, कॉन्सन्ट्रेटचा, पल्पचा वापर करून वेगळ्या टेस्ट डेव्हलप केल्या जातात. आणि खरं म्हणजे आपली सगळं शेतीप्रधान देश आहे. आजही 50% जास्त लोक शेतीवर अवलंबून आहे. मोठा मॅन फोर्स जो आहे, वर्क फोर्स म्हणा किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशनचं पोटेन्शियल या इंडस्ट्रीमध्ये आहे, पर्टिक्युलरली रुरल एरियाज मध्ये. आणि जे वाढतं शहरीकरण किंवा शहराकडे लोकांचा जो कल आहे तो काही प्रमाणात आपल्याला थोपवता येऊ शकेल. एवढं सगळं असून आपल्याकडे म्हणजे प्रोडक्शन जास्त आहे, प्रोडक्टिव्हिटी जरी आपण कमी असलो, परंतु आपली जी इकॉनॉमी त्याच्यावर अवलंबून आहे. आणि नासाडी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असून सुद्धा आपण 2 ते 2.25% आसपास आपलं प्रोसेसिंगचं पर्सेंटेज आहे, जे की इतर देशांमध्ये आपण जर बघितलं तर ते 50-60. आणि अजून छोटे मोठे देश आहेत, आफ्रिकन कंट्रीज सुद्धा आहेत, की ते सुद्धा आपल्यापेक्षा जास्त प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू एडिशन करतात आणि त्यापासून परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळतात. तर हे आपल्याला आता हे प्रोसेसिंगला व्हॅल्यू एडिशन हा शब्दही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ज्याच्यामध्ये आपण खरं म्हणजे फळं, भाज्या किंवा कोणतंही पीक असेल ते काढणीपासून पुढे त्याचं प्रक्रियेपर्यंत त्यामध्ये त्याचं जे काही हँडलिंग होतं, त्याचं जे स्टोरेज होतं, त्याची विक्री व्यवस्था होते, पॅकेजिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये येतात. आणि आपण त्या फळांचं जे काही बाजार मूल्य आहे ते आपण त्याच्यामध्ये वाढवतो. तर हे सगळं करत असताना त्याचं जे काही ओरिजिनल कलर, फ्लेवर किंवा त्याच्यातल्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या रिटेन होतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जो काही उत्पादक शेतकरी आहे, त्यानंतर एंटरप्रिनर आहे किंवा कन्झ्युमर्स आहेत, ते ऑल्सो ते सुद्धा याच्यामध्ये बेनिफिट व्हायला पाहिजे. तर आता याला व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट आपण काय म्हणतो, की एखादं जे काही फळं, भाजी असेल त्याची जी काही बाजार मूल्य 10 रुपयापासून तर 50 रुपयापर्यंत असेल, त्यापासून प्रोसेस प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्याचं 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत व्हॅल्यू एडिशन होतं. अर्थात त्याला लागणारा कच्चा माल हा 4 ते 5 पट त्याच्यामध्ये लागतो ते प्रॉडक्ट तयार होण्यासाठी. म्हणजे 10 रुपयाचं 50 रुपयाचं रॉ मटेरियल आणि 50 रुपयाचं त्याची समजा प्रोसेसिंग कॉस्ट असेल तर 200 ते 250 रुपयापर्यंत तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकला जातो. त्या हंगामामध्ये आपण जर मल्टिपल प्रॉडक्ट्स मध्ये जर गेलो, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मध्ये किंवा एखाद्या सेगमेंट मध्ये, तर आपण त्याचं व्हॅल्यू एडिशन करून त्या सीझन मध्ये तो प्रोसेस प्रॉडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. आपण या प्रक्रिया उद्योग का करायला पाहिजे? तर आता बघितलं की आपल्याकडे आवक जास्त होते. कधी-कधी आवक जास्त झाली तर अतिशय भाव कमी होतात आणि शेतकऱ्याला नुकसान होतं. नासाडी जास्त आहे आपल्याकडे आणि जी काही नासाडीची जर आपण टक्केवारी किंवा जर मूल्य काढलं तर काही हजारो कोटींमध्ये आहे, लाखो कोटींमध्ये म्हणायला हरकत नाही आता. आणि जे काही एकंदरीत होणारा खर्च आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न हे जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा ती शेती परवडत नाही. तर आपल्याला ती शेती परवडण्यासारखी किंवा त्याच्यातला नफा वाढवायचा असेल तर आपल्याला या मालावर, विविध उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची गरज काय आहे? तर त्यातून मनुष्यबळ जो या व्यवसायात कार्यरत आहे आणि मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतं. फक्त
प्रक्रियाच नाही, तर इतर ज्या काही अलाइड गोष्टी आहेत, म्हणजे शेती उत्पादन झाल्यानंतर पुढे त्याची काढणी, हाताळणी, विक्री, पॅकेजिंग, स्टोरेज आणि पुढे तर यासाठी ट्रान्सपोर्ट. तर यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योगाच्या किंवा कामाच्या किंवा रोजगाराच्या संधी याच्यामधून आहेत. आणि जे काही एखादं प्रोसेस प्रॉडक्ट आहे, जे एखादं फळ किंवा भाजी असते, ते बल्कमध्ये आपण स्टोअर करणं किंवा वाहतूक करण्याचा खर्च, आपण तो प्रोसेस केल्यामुळे कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये कमी जागेत आपल्याला तो दीर्घकाळ टिकून ठेवता येऊ शकतो. तर आता याच्यातही काही आव्हानं सुद्धा आहेत. आपल्याला पाहिजे तेवढं सोपं नाहीये, की त्याची साठवणूक आहे. मोठ्या प्रमाणात जे काही आता मॅनफोर्स शहराकडे आलंय, तर ग्रामीण भागामध्ये माणसं किंवा मजुरी मिळत नाही. सगळ्यांना आपल्याला जे लोकं शहरात आलेले आहेत, त्यांना ही अन्नधान्याची जी गरज आहे. आपल्याकडे सगळं काही आहे टेक्नॉलॉजीमध्ये आपण मागे आहोत. साठवणूक स्ट्रक्चर म्हणजे स्टोरेज स्ट्रक्चर्स आपल्याकडे नाही आहे. प्रॉपर कार्यक्षम अशी डिस्ट्रिब्युशन सिस्टम किंवा मार्केटिंग सिस्टम आपल्याकडे डेव्हलप करण्याची गरज आहे. नवनवीन प्रॉडक्ट्स आणून त्या प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठीचं टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनची गरज आहे. आणि जे काही आता आपण 25% ते 30% नासाडीची कारणं बघितली, नासाडी बघितली, तर नक्की कशामुळे होतात? त्याची एन नंबर ऑफ रिझन्स आहेत, परंतु ती नासाडी आपल्याला कशी 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 कमी करता येईल याचाही आपण अभ्यास करून त्याच्यावर कशी मात करता येईल आणि नुकसानीची पातळी आपल्याला फर्स्ट हार्वेस्टिंग पासून तर प्रक्रियेपर्यंत हँडलिंगमध्ये कशी कमी करता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे. नंतर जे काही स्टोरेज स्ट्रक्चर आहेत, मोस्टली फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आर हायली पेरिसेबल. त्यांना लो टेम्परेचर किंवा हायजीन कंडिशन्स मध्ये किंवा कूल चेन मेंटेन करण्याची गरज असते. तर अशी ही डेडिकेटेड अशी वातानुकूलित किंवा तर आवश्यकतेप्रमाणे वातानुकूलित स्टोरेज स्ट्रक्चरची गरज आहे. आणि विपणन व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला आपण जर बघितलं तर विपणनामध्ये मोठ्या प्रमाणात फळं आणि भाज्यांची जी हँडलिंग आपल्याकडे होतं, त्यामुळे जे नुकसान होतं, ते नुकसान आपल्याला कमी करता येऊ शकेल. आज आपल्याला भारतीय बाजारपेठच तशी खूप मोठी आहे. आपल्याकडेच कंझ्युमर खूप मोठा आहे. जग आपल्याकडे एक मोठं कंझ्युमर मार्केट म्हणून बघतं. परंतु आपल्याकडच्या उत्पादित होणाऱ्या अन्नधान्य किंवा फळं, भाज्या आणि त्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थ आणि त्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मामुळे आपल्याला जगभरामध्ये आपल्याकडचे फळं, भाज्या आणि त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीची संधी आहे. ती निर्यात जर आपली वाढली तर आपल्याला परकीय चलन मिळेल, रोजगाराची संधी वाढेल. यासाठी लागणाऱ्या जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यानंतर याच्यातून बाहेर पडणारा जो कच्चा माल आहे, तर यावर सुद्धा प्रक्रिया आपल्याला करता येऊ शकेल. पॅकेजिंग, विपणन, साठवणूक, ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये काम करण्याची संधी आपल्याकडे आहे. आता प्रक्रिया करतो म्हणजे आपण काय करतो, जे आपण आता जे नासाडी होते, तर ती नासाडीला जी कारणीभूत आहे, त्या गोष्टींवर आपण तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीचा वापर केला. जसं की अयोग्य वेळा काढणी करणे. आज आता आपण बघितलं आंब्याचा सीझन सुरू होतोय. मार्केटमध्ये आंबे येत आहेत. ठीक आहे. कोकणातले वगैरे आंबे जे आहेत ते फुल्ली मॅच्युअर असतील. परंतु बऱ्याच वेळा बाजारभाव असल्यामुळे इमॅच्युअर आंबे केमिकलने पिकवले जातात. परंतु त्याचं बाजार मूल्य किंवा त्याचं जे काही पुढचं शेल्फ लाईफ अतिशय कमी राहतं आणि पाहिजे ती टेस्ट किंवा फ्लेवर त्याला मिळत नाही. म्हणजे योग्य परिपक्वतेला ती जर फळं काढली गेली नाही, तर त्याची क्वालिटी आपल्याला मिळणार नाही. त्याचं सेल्फ लाईफ कमी होईल किंवा काढणी करताना ती ज्या पद्धतीने आदळआपट केली जाते किंवा अयोग्य पद्धतीने किंवा अयोग्य वेळी काढणी केली जाते. प्रॉपर ग्रेडिंग, पॅकिंग केलं जात नाही. पॅकिंगसाठीचे जे आधुनिक आता आपण बघतोय, की काही ठराविक एक्सपोर्ट वगैरेसाठीच वापरले जातात. डोमेस्टिक मार्केटला आजही आपण जर बघितलं डालक्या, टोपल्या, घासड्यांमध्ये, कापडांमध्ये फळं, भाज्या गुंडाळून मार्केटमध्ये आणल्या जातात. वाहतुकीचा अभाव आहे. आपल्याकडे असे डेडिकेटेड ट्रान्सपोर्टेशन सिस्टम नाहीये. फक्त बाहेरच्या निर्यातच्या मार्केटमध्येच ती वापरली जाते. परंतु आपल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये जर आपण बघितलं, तर इतर वाहतुकीसाठीच्या साधनांमध्ये फळं आणि भाज्या त्या वाहतुकीसाठी तर कमकुवत अर्थव्यवस्था, आर्थिक व्यवस्था, कुशल कामगार वर्ग आपल्याकडे या सेक्टरमध्ये प्रॉपर स्किल मॅनपॉवर मिळत नाही. हे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनसाठी किंवा चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजी आपल्याला आणायची असेल, तर आपल्याकडे उद्योजकांकडे त्या प्रमाणात भांडवल व्यवस्था नाहीये. अपुरी भांडवल व्यवस्था त्याच्यामध्ये पडते. तर म्हणजे आता आपण शुगर इंडस्ट्रीमध्ये बघतोय, की शुगर इंडस्ट्री तेव्हाच व्हायबल होईल जर बाय प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये तयार होतील इतर. तर आज मोठ्या प्रमाणात शुगर इंडस्ट्री मध्ये आता एनर्जी इंडस्ट्री म्हणून म्हटलं जातंय, की भविष्यातलं सगळं तशा प्रकारे प्रक्रिया उद्योगाच्या मधून जे काही वेस्ट निघतं, त्या वेस्टचंही व्हॅल्यू ॲडिशन करता येऊ शकतं. वेगळ्या प्रकारचे पेक्टिन्स किंवा इतर
त्याच्यातून कंपोस्ट वगैरे सुद्धा तयार करता येऊ कलर, फ्लेवर्स, इसेन्स वगैरे ह्या प्रकारचे उपपदार्थ निर्मिती सुद्धा करता येऊ शकते. आज आपल्याला या प्रक्रियेमध्ये पोस्ट हार्वेस्टमध्ये जसं क्लीनिंग, सॉर्टिंग, वॉशिंग, ड्रायिंग, ग्रेडिंग, प्री कूलिंग, पॅकेजिंग, रायपनिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, मार्केट डिस्ट्रिब्युशन जे काही आपल्याकडे पिक्चर आहे ते पिक्चर आपल्याला काही प्रमाणात आता याच्यात दिसतंय त्या पद्धतीने अतिशय सोफिस्टिकेटेड नाही परंतु सिस्टमॅटिक म्हणूया आपण आणि हायजीन कंडिशन्स मध्ये फळांची, भाज्यांची व्यवस्थित हाताळणी, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, स्टोरेज जर केलं त्याचं सेल्फ लाईफ वाढेल आणि कंझ्युमर जे आहेत त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे हायजिनिकली हे पदार्थ खाण्यासाठी मिळू शकतात आणि अशा अनेक असंख्य संधी या एका सेक्टरमध्ये आपल्याला मिळू शकतात. आज आपण जर बघितलं तर अतिशय साध्या पद्धतीने किंवा जमिनीवरच ग्रेडिंग, क्लिनिंग केलं जातं, पॅकेजिंग केलं जातं मार्केट यार्ड्समध्ये वगैरे आपण जर बघितलं, तर आपल्याला आता या समूह पद्धतीने किंवा एंटरप्रेन्योर इंडिव्हिज्युअल बेसिसवर अशा प्रकारची क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग करून तो माल ग्राहकांपर्यंत अतिशय हायजीन कंडिशनने आणि त्याचं जी नासडी आहे ती कमी करता येऊ शकेल अशा पद्धतीचं काम करण्याची सुद्धा प्रायमरीली गरज आहे. कारण आपल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा भारतात देशांतर्गत मार्केटमध्ये आजही आपण फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जे आहेत ते जास्त प्रेफर करतो. एक्सपोर्टला प्रोसेस प्रॉडक्टला जास्त मागणी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जसं आता आपण बघतोय की मॅनपॉवरची कमतरता आहे, स्किल मॅनपॉवर कमी आहे. तर आपल्याला त्याच्या जोडीला काही टेक्नॉलॉजिकल अपग्रेड, ग्रेडिंग, क्लिनिंग, वॉशिंग मशीन असे सोफिस्टिकेटेड काही मशीन्स पार्शली आपल्याला वापरून ते हायजीन मेंटेन करता येऊ शकतं. आज अशा प्रकारची आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशनची परिस्थिती आहे. तो एवढ्या कष्टाने पिकवलेल्या फळं, भाज्या ज्या आहेत, या पद्धतीने डंप केल्या जातात. त्याच्यावर अजून आदळआपट होते आणि 50 म्हणजे त्याचं जे काही सेल्फ लाईफ आहे ते 50% इथंच कमी होतं आणि 15 ते 20% नासाडी त्याच्यामध्ये या हँडलिंगमध्ये होते आणि पुढे परत 2-3 चॅनल्स मधून तो माल जातो आणि नासाडी होते. तर हे चॅनल्स आपल्याला कशी कमी करता येतील किंवा त्याच्यामध्ये सोफिस्टिकेशन किंवा आज आता आपण बघितलं की आपल्याला देशांतर्गत मार्केटमध्ये रेल्वे वॅगन्सच्या मार्फत किंवा किसान रेल्वे सारखी आता सुविधा सरकारने सुरू केलेली आहे. परंतु या किसान रेल्वेतून आपल्याला माल पाठवायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा काही एजन्सीची गरज आहे. जो माल प्रॉपर क्लिनिंग, ग्रेडिंगचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे असतं त्या पद्धतीने. तर तिथेही भरपूर काम करण्याची संधी आहे आणि देशांतर्गत लांबच्या पर्टिक्युलरली नॉर्दर्न स्टेट्समध्ये वगैरे आपण फळ आणि भाजीपाला पाठवू शकतो. तसंच एक्सपोर्टसाठी कार्गो किंवा शिपमेंट्स त्याच्यासाठी त्यानंतर यासाठी लागणारे डेडिकेटेड प्री कूलिंग कोल्ड स्टोरेजेस याची आपल्याला सर्व्हिसेस आपण देऊ शकतो. पॅकेजिंगमध्ये सुद्धा आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. याच्यातही खूप संधी आहे. त्याच्यात जसं व्हॅक्यूम पॅकेजिंग आहे, भाज्यांचं सेल्फ लाईफ वाढेल. रेस्पिरेटरी फूड्स वगैरे जे काही आता एम-ए-पी मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंग वगैरे फळ आणि भाज्यांचे जे काही होल फ्रुट्स आहेत किंवा त्याचे तुकडे आहेत, मिनिमल प्रोसेस ते मॉडिफाईड एटमॉस्फेरिक नायट्रोजन, ऑक्सिजन गॅसेसमध्ये स्ट्रिंग पॅकेजिंग आहे किंवा कोरोगेटेड बॉक्सेस, पनेट्स, पाउचेस आणि या पॅकेजिंग आणि विथ अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग की त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग वगैरे सुद्धा आपल्याला करता येईल. आता आपण बघितलं की मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशी बाजारपेठांमध्ये सुपर मार्केट सारख्या अशा प्रकारच्या मार्केट्समध्ये जो काही माल आहे तो अतिशय प्रॉपरली क्लीन, ग्रेड आणि हँडल केलेला असण्याची गरज असते. तर ही पुरवठा आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकेल. तर आपल्याला याच्यात प्रोसेसिंग करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय, की फळ आणि भाज्यांच्या नासाडीची जर कारणं बघितली तर 80 ते 90% त्याच्यामध्ये पाणी असतं. तर ते पाणी आपल्याला कमी करून त्याचं प्रोसेसिंग करता येईल. नंतर काही ज्यूस पल्प वगैरे जे ते कॉन्सन्ट्रेट करून म्हणजे त्यांना उष्णता देऊन ते घट्ट करून ते वाढवता येतील. काही फळभाज्यांमध्ये साखरेचा, मिठांचा किंवा ते जे परमिटेड प्रिझर्व्हेटिव्हज आहेत, की जे शास्त्रानुसार किंवा संशोधनातून रिकमेंड केलेले आहेत किंवा पाश्चरायझेशन उष्णतेचा वापर करून आपल्याकडचं पिकल्स इंडस्ट्री खूप मोठी आहे. आपल्या वेगळ्या फळांच्या, भाज्यांच्या आपण पिकल्स बनवू शकतो. त्याच्यामध्ये मसाले, तेल वापरू शकतो. नंतर फ्रोझन टेक्नॉलॉजी, आयक्यूएफ किंवा फ्रीजिंग टेक्नॉलॉजी, कोल्ड स्टोरेज, नंतर कॅनिंग आपण करू शकतो. मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंग मध्ये पॅक करू शकतो. आंबवण्याची प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन, आसव किंवा वाईन फळांपासून हेल्थ ड्रिंक्स म्हणून ते प्रोसेस करू शकतो. इरेडिएशन टेक्नॉलॉजीने आपण फळभाज्यांची निर्यात किंवा साठवणूक क्षमता वाढवू शकतो आणि वेस्टर्न किंवा पॅकेजिंग जे आपण बघितलं ते खूप महत्वाचं. हे प्रोसेसिंग
जनरली प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी लेवलला केलं जातं. प्रायमरीला आपण जे काही बेसिक क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग बघितलं किंवा पॅकेजिंग बघितलं किंवा काही जे हंगामी फळं भाज्या आहेत त्यांचा गर किंवा त्याचा ज्यूस काढून आपण ठेवू शकतो आणि मग सेकंडरी आपण ऑफ सीझन मध्ये त्याच्यापासून आरटीएस म्हणजे रेडी टू सर्व्ह, सरबत, स्क्वॅश, सिरप, जाम, जेलीज नंतर काही फळांमधलं आपण पाणी कमी करून ते ड्राय किंवा डिहायड्रेशन करू शकतो किंवा त्याचे साखरेच्या पाकामध्ये पाकवून त्याच्या कॅन्डीज करू शकतो. काही फळांपासून जे निघतं वेस्ट त्याच्यापासून प्रिझर्व, विनेगर वगैरे सायडर्स वगैरे तयार करू शकतो. कॅनिंग करू शकतो हवाबंद डब्यांमध्ये किंवा IQF फ्रोझन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. टर्शरी प्रोसेसिंग मध्ये या फळां भाज्यांचे कॉन्सन्ट्रेटेड प्रॉडक्ट, ज्यूस पावडर्स, वाईन्स किंवा कन्फेक्शनरी आयटम जसं फूड बार्स वगैरे आहेत की न्यूट्रिशनल बार्स आपण बनवू शकतो. त्याच्यासाठी वेगळे टेक्निक्स वापरले जातात जसं फिजिकल मेथड्स मध्ये लो टेम्परेचर म्हणजे फ्रीजिंग, थर्मल मध्ये पाश्चरायझेशन, जे उष्णतेचा वापर करून त्याच्यातले जे काही फळं भाज्या खराब व्हायला कारणीभूत असणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची कंट्रोल करू शकतो. डिहायड्रेशन म्हणजे त्याच्यातलं पाण्याचे अंश कमी करून ते आपण त्याचं शेल्फ लाईफ वाढवू शकतो. कार्बोनेशन करू शकतो. इव्हॅपोरेशन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याला घट्ट करून त्याच्यातला पाण्याचा अंश कमी करून 25-20 टक्क्यापर्यंत 20 ते 25% ठेवून ते आपल्याला उष्णतेचा वापर करून किंवा केमिकलचा वापर करून जसं प्राईम म्हणजे मिठाचं द्रावण, साखरेचं द्रावण, काही परमिटेड ऍसिड्स आहेत की ज्याच्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीवर मर्यादा येऊ शकतात किंवा काही प्रिझर्वेटिव्ह आहेत. फर्मेंटेशन फळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत, साखरेचं प्रमाण आहे, नॅचरल शुगर, तर ते फर्मंट करून त्या साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर आपण करू शकतो. तर आपल्याकडे जे काही अनेक फळं आहेत, विभागानुसार, जिल्ह्यानुसार, हवामानानुसार प्रमुख जी 20-25 फळं आहेत, त्या फळांपासून एन नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आपण बनवू शकतो. ज्युसी फ्रुट्स असेल तर त्याच्यापासून बिव्हरेजेस बनवू शकतात. पल्पी फळांपासून आपण जाम, जेली, इव्हन ज्युसेस वगैरे सुद्धा बिव्हरेजेस आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. काही फळांच्या फोडी डिहायड्रेट करू शकतो ड्राय करून किंवा त्या कॅन्डीज आपण त्याच्यात तयार करू शकतो किंवा काही आता आंबा वगैरे सारखे फळ आहेत त्याचे तर सर्व प्रकारचे प्रॉडक्ट बनवता येऊ शकतात. लेदर त्याला आपण आंबा पोळे आहेत ती बनवता येऊ शकते. काही जे औषधी गुणधर्म असलेली फळं आहेत त्याच्यापासून आसव, सरबत बनवू शकतो. तर असे असंख्य जी फळं आहेत तर त्याच्यापासून एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट आपल्याला बनवता येऊ शकतील. आता लोकांना बिगर हंगामामध्ये सुद्धा आईस्क्रीम, मिल्क प्रॉडक्ट, बेकरी प्रॉडक्ट्स, कन्फेक्शनरी, फ्रूट बार, ज्युसेस, पावडर फॉर्म मध्ये ते उपलब्ध आवश्यक असतात. तर असे हे पल्प ज्यूस, प्रिझर्वेटिव्ह, आरटीएस, जाम, पावडर, वाईन, टॉफीज, ड्राईंग आणि डिहायड्रेशन, कॅन्डीज किंवा लेदर्स वगैरे आपण फळांचे बनवू शकतो. तर असे छानपैकी जे काही थोडंसं पॅकेजिंग, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, प्रेझेंटेशन आणि कमीत कमी प्रिझर्वेटिव्हचा प्रॉपर वापर करणे आणि लोकांच्या हायजीनला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही असे लोकांना आवडतील असे प्रॉडक्ट. त्यासाठी आपण टेक्नॉलॉजी, मशिनरीज त्याला काय लागतात आपल्या बजेटनुसार उपलब्ध रॉ मटेरियलनुसार आणि त्याची एक छानपैकी सायंटिफिक जी काही प्रोसेसिंग लाईन आहे जसं आता पिक्चरमध्ये पल्पची लाईन दिली की फळं भाज्या स्वच्छ धुवून ग्रेडिंग सॉर्टिंग करून त्याचा पल्प एक्स्ट्रॅक्ट करून पाश्चराईज करून आणि मग तो फिलिंग त्याच्यामध्ये केलं जातं. काही फळं जे आहेत जसं डाळिंबासारखे फळ त्यांचे दाणे वगैरे काढले ते सेपरेट करून ते सुद्धा आपण पनेट्स मध्ये वगैरे पॅक करून ते विक्रीसाठी करू शकतो. वेगळ्या सीझनल फळांचा गर काढून त्यापासून आरटीएस रेडी टू सर्व्ह म्हणजे सरबत आपण बनवू शकतो जे की हेल्थ ड्रिंक म्हणून आपण प्रमोट करू शकतो कोल्ड ड्रिंक्सला पर्याय म्हणून. अशा प्रकारच्या वेगळ्या फळांच्या गरापासून त्याच्यामध्ये 10 ते 12% फळांचा गर, उरलेलं साखर, ऍसिड आणि चांगलं पिण्यायोग्य पाणी असून असे सरबत आपण त्याच्यामध्ये करू शकतो. प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये मोठ्या शहरांमध्ये, मेट्रो शहरांमध्ये जे लोक धकाधकीने किंवा लांबून प्रवास करून थकून भागून येतात तर त्यांच्यासाठी क्लीन केलेले फळं, भाज्या, त्याचे तुकडे, पील्स किंवा निवडलेल्या फळं, भाज्या आपण त्याच्यामध्ये ते करू शकतो. त्याला मिनिमल प्रोसेसिंग म्हणतात. त्याचा फायदा असा आहे की जे काही नॉन एडिबल पार्ट आहे, गार्बेज जे आहे ते शहराच्या बाहेरच राहील. व्हॅल्यू एडिशन सुद्धा करता येईल. त्या लोकांना चिरलेली, निवडलेली ताजी फळं खाण्यासाठी मिळू शकतील. अशी सर्व प्रकारची फळं आपण मिनिमली प्रोसेस करून त्यांना देऊ शकतो. थर्मल प्रोसेसिंग मध्ये उष्णतेचा वापर करून आपण ब्लांचिंग, स्टीमिंग, पाश्चरायझेशन किंवा बंद कॅन्स मध्ये किंवा बॉटल्स मध्ये किंवा आता मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला पल्प वगैरे मध्ये उतरायचं असेल तर असेप्टिक पॅकेजिंग जी काही B2B मध्ये काम करू शकतो आपण. त्यापासून सेकंडरी प्रोसेसिंग त्याच्यामध्ये करता येऊ शकेल. ड्रायिंग अँड डिहायड्रेशन तर ही आपली पारंपरिक आणि जुनी पद्धत आहे. त्या फळ आणि भाज्यांच्या फोडी, तुकडे किंवा काही होल फ्रूट जे आहेत ते आपण
कमर्शियल याच्यामध्ये आपण सोलर ड्रायर, कॅबिनेट ड्रायर, कंडक्शन ड्रायर्स त्याचा वापर करून त्याचा पाण्याचा अंश कमी करून हवाबंद डब्यांमध्ये किंवा पॅकेज करून ते ठेवू शकतो. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे ड्रायर्स उपलब्ध आहेत आणि सर्व प्रकारचे फळभाज्या आपण त्या पद्धतीने ड्राय करून ऑफ सीझन मध्ये ते उपलब्ध होऊ शकतात. आयक्यूब किंवा फ्रीजिंग टेक्नॉलॉजीमध्ये आता पूर्वी फक्त वाटाणे वगैरे केले जात होते, परंतु आपण आता सगळे होल फ्रुट्स, स्ट्रॉबेरी वगैरे सारखे किंवा फळांच्या भाज्यांचे तुकडे हे -18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला किंवा इव्हन काही जे गरयुक्त फळं आहेत त्या फळांचा पल्प सुद्धा आपण फ्रोझन करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा त्याच्यापासून सेकंडरी प्रोसेसिंग करू शकतो. कैरी, लोणची बरोबर इतरही फळं जे आहेत किंवा इव्हन भाज्या ज्या आहेत त्यांचे अतिशय आरोग्यवर्धक लोणची आपण करू शकतो की ज्याच्याने आरोग्यालाही फायदा होतो. कॅन्डी आपल्याकडे आवळा कॅन्डी ही जास्त प्रसिद्ध आहे, परंतु इतर जी फळं आहेत जसं करवंद, बोर, ऍपल, ऍश गॉड म्हणजे कोहळा, गाजर, जिंजर या फळांना सुद्धा आपण साखरेच्या पाकात पाकून त्यापासून चांगल्या प्रकारे कॅन्डीज आपण तयार करू शकतो आणि याला परदेशांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बिव्हरेजेस तर सगळ्यात मोठं सेक्टर आहे आणि सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये त्या हंगामात उत्पादित होणाऱ्या फळभाज्यांपासून आपण ज्यूस, रेडी टू सर्व, नेक्टर, स्क्वॅश, क्रश, सिरप, कॉर्डियल किंवा कार्बोनेटेड बिव्हरेजेस इव्हन फळांच्या सुद्धा ज्युसेसला खूप आता मागणी आहे. जसं टोमॅटो आहे, कॅरेट आहे किंवा जिंजर्स वगैरे. आता हे सगळं प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू एडिशन करताना काही गव्हर्नमेंट रेग्युलेशन किंवा काही बॉडीज आहेत त्याचंही माहिती होणार नाही हा या मागचा उद्देश असतो. तर त्यासाठी FSSAI चे आहे, फूड सिक्युरिटी आणि सेफ्टी ऍक्ट ऑफ इंडिया, त्यानुसार काही प्रोटोकॉल्स डेव्हलप केलेले असतात की आपण कसं हँडलिंग, कसं स्वच्छता टापटीपणा करतो. त्यानुसार फळभाज्यांसाठी लागणारे हे एक्सपोर्ट वगैरे करायचं असेल तर आपल्याला ग्लोबल गॅप किंवा युरोप गॅप त्या परदेशी संस्थांच्या मानकानुसार काही आपल्याला परमिशन्स किंवा हँडलिंग प्रोसेसेस, सॅनिटरी, फायटोसॅनिटरी, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट, प्रोसेसिंग मॅनेजमेंट, तर असे अनेक आपल्याकडे उत्पादित होणारी जी आरोग्यवर्धक आयुर्वेदामध्ये ज्याच्यामध्ये न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यूज आहेत, जसं आवळा कॅन्डी, त्याच्यापासून मुरब्बा, त्या फोडींचं आवळा कॅन्डी, आवळा सुपारी किंवा त्या आवळ्याचे ज्युसेस, त्या ज्यूस पासून आपण बेव्हरेजेस बनवू शकतो. आंब्याच्या गरापासून आपण पल्प बनवू शकतो, स्क्वॅश, सिरप, RPS किंवा आंब्याच्या पावडर्स. इतर जी काही आरोग्यवर्धक अशी जी फळं आहेत त्या फळांमध्ये साखर आहे, नॅचरल शुगरचं फर्मेंटेशन करून आपण त्यापासून वाईन, आयुर्वेदामध्ये त्याला असं असं म्हटलं जातं, जांभूळ वगैरे आहे ज्या फळांमध्ये औषधी गुणधर्म त्याचे वाईन्स आपण बनवू शकतो. तर जामुन, करवंद किंवा कवठ, पेरू ह्या फळांमध्ये तुम्ही जर न्यूट्रिशनल फॅक्ट्स जर बघितल्या तर खूप काही त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, तर ते प्रमोट करून आरोग्यवर्धक पेय. ज्या आपल्याकडे B-सी ग्रेडची काही फळं असतात जसं केळीमध्ये वगैरे, तर त्या फळांपासून चिप्स किंवा वेपर्स वगैरे हे आपल्याकडे उपवासाला वगैरे किंवा चिवडा वगैरे करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. बिव्हरेजेस इंडस्ट्रीज मध्ये फळांचे वेगळे क्रश, नेक्टर, RTS, कॉन्सन्ट्रेट, इव्हन ज्युसेस सुद्धा कॉर्डियल, स्क्वॅश आणि काही ज्युसी फ्रुट्स पासून स्प्रे वगैरे ड्रायर वापरून त्याच्यापासून पावडर सुद्धा तयार करता येऊ शकतात. चिंच वगैरे सारखं जे फळ आहे आपल्याकडे दुर्लक्षित आहे, त्याची टॉफी, पल्प, पावडर हे बनवता येऊ शकतात. डाळिंबाचे दाणे काढून त्यांना आंबून जे आपल्याकडे गोड व्हरायटीज आहेत तर त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड वगैरे वापरून त्याच्यापासून अनारदाना किंवा त्याची पावडर बनवता येऊ शकते. सीताफळासारख्या फळाला तर आजकाल तो खूप डिमांड आलेला आहे. त्याचा जो गर काढून तो गर फ्रोझन करून नॅचरल्स मध्ये किंवा आईस्क्रीम्स मध्ये वापरला जातो किंवा तो गर चांगल्या प्रकारे होमोजिनाइज पल्वराइज करून स्प्रे ड्रायरने पावडर तयार केली जाते आणि वेगळ्या प्रकारच्या मिल्क प्रोडक्ट्स मध्ये किंवा डेअरी प्रोडक्ट्स मध्ये त्याचा वापर केला जातो. अंजीर अंजीर सुकवणे किंवा पक्व झालेली जी काही पिकलेली अंजीर जे आहेत त्याचा पल्प काढून त्यापासून कॉफी, लेदर तयार करता येऊ शकतात. इतर जी फळ आहेत बोर किंवा कच्ची पपई किंवा भोपळा वगैरे त्याच्या फोडी करून त्या पाकून त्यापासून टुटी फ्रुटी तयार करता येऊ शकते. झालेलं आहे तर हे सगळे काही लिगल लायसन्स सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, जे जनरली पोल्युशन कंट्रोल बोर्ड, टॅक्स, सेस, लेबर रजिस्ट्रेशन, इन्फ्रास्ट्रक्चर लायसन्स याची आपली गरज आहे. तर या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला काही
काही प्रॉब्लेम्स पण आहेत, जसं नॉन अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल व्हरायटीज. जे फळं भाज्या आपण खाण्यासाठी वापरतो तेच जेव्हा गलट होतात किंवा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतात त्यावेळेस आपल्याकडे प्रोसेस केली जाते. त्यामुळे आपल्याला एक सीजनल तो प्रोसेसिंग होतो, परंतु त्याच्यामुळे आउटपुटही आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. तर आपल्याला त्या त्या फळांचं क्वालिटी प्रॉडक्ट तयार होण्यासाठी जे त्याचे पॅरामीटर्स आहेत, जसं TSS, साईज, कलर, फ्लेवर, अशा व्हरायटीज, म्हणजे दोज व्हरायटीज आर सुटेबल फॉर प्रोसेसिंग, त्या व्हरायटीज आपल्याला आणण्याची गरज आहे. आज त्याची कमतरता आहे. आपल्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, रस्ता, पाणी, स्किल लेबर, जे काही इतर गोष्टी पाहिजे त्या खूप कमी या प्रोसेसिंग इंडस्ट्रीला अवेलेबल आहे. जे काही प्रोसेसिंग युनिट्स आहेत, आपण बघितलं की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये 50% जास्त इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे ते घरगुती स्वरूपात आणि जे काही मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या फक्त सीझनल त्या चालतात, इतर वेळेस त्या वापरावरून पडून राहतात. नंतर जर एखादा प्रॉडक्ट प्रोसेस प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्याची क्वालिटी जी आहे ती कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये पाहिजे. आपल्याकडे तसं होत नाही, काही ठराविकच इंडस्ट्रीज मध्ये किंवा प्रॉडक्ट मध्ये होतो. म्हणून आपण जर बघितलं की जाम म्हटलं की किसानचा जाम आपल्याला आवडतो, तर त्याचं कारण की त्यांनी तो जे काही प्रोसेस प्रोटोकॉल आहे किंवा त्याची जी क्वालिटी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन ठेवलेली, तर ती एक आपल्याकडे त्याचा एक लॅक्यूना आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे उत्पादित होणारे फळं भाज्या त्या त्या हंगामामध्ये त्या त्या एरियाज मध्ये त्याचं अवेलेबिलिटी, त्याच्या व्हरायटी, त्याच्या क्वालिटी पॅरामीटर्स, त्यानंतर त्याला उपलब्ध मार्केट, लोकांच्या आवडी निवडी, या सर्व गोष्टींचा जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास जर केला तर फळ आणि भाजीपाल्यामध्ये काढणीपासून तर प्रक्रियेपर्यंत आपल्याला भरपूर स्कोप आहे. लोकल मार्केट पासून तर एक्सपोर्ट मार्केट पर्यंत आपण प्रत्येक मार्केटची रिक्वायरमेंट, त्याचं पॅकेजिंग, त्याची क्वालिटी पॅरामीटर्स आहेत, त्याचा अभ्यास करून म्हणजे आपल्याला लोकल मार्केटला जसं आपण प्रॉडक्ट बनवतो तसं पॅक करून आपण एक्सपोर्टला, तसं चालत नाही. त्याचे रूल्स रेग्युलेशन, प्रत्येक देशांचे कायदे असतात. त्यानंतर आपल्याला जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही FSSAI सारख्या ज्या प्रणाली आहेत किंवा लायसन्सिंग ऑथॉरिटीज आहेत, त्याचा अभ्यास करून की त्यासाठी त्याला जागा कशी पाहिजे, हायजीन काय मेंटेन पाहिजे, किंवा इतर त्यांच्यामध्ये क्वालिटी पॅरामीटर्स कोणते तिथं फॉलो केले गेले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर चांगलं प्रॉडक्ट जे की लोकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक होणार नाही आणि ते लोकांना आवडेल आणि आपल्या मालाला किंवा आपल्या प्रोसेस प्रॉडक्टला चांगल्या प्रकारे मागणी वाढू शकेल, अशा प्रकारचं. आणि यासाठी थोडं टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, थोडस बऱ्याच वेळा काही वेळेस असं होतं की त्याला खूप स्कोप आहे, याला सबसिडी आहे, मागणी आहे, म्हणून काही लोक याच्यामध्ये उतरतात आणि नंतर ते पुढे फुल्ली सक्सेस होत नाही. तर ही इंडस्ट्री पूर्वी सबसिडी खूप मिळते आणि गव्हर्नमेंट याच्यासाठी पैसा देतं वगैरे, ह्या इच्छेने बरेच लोक उतरतात. पण तो तर एक वेगळा भाग आहे. आपल्याला जे काही भांडवल पाहिजे वगैरे त्यासाठी गव्हर्नमेंट प्रमोट करत असतं. परंतु आपल्याला आपलं ही इंडस्ट्री किंवा आपलं प्रॉडक्ट कन्सिस्टंटली याच्यामध्ये कशा पद्धतीने जाईल या पद्धतीचा विचार, त्या गोष्टीचाही आपण अभ्यास त्याच्यामध्ये करण्याची गरज. तर अशा पद्धतीने आपल्याला या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. येस सर, थँक्यू. थँक्यू सर. एकदम सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलंय आणि बरेचशे प्रॉब्लेम्स आणि बरेचसे सोल्युशन्स, काय काय टाईपच्या प्रोसेसेस असतात ते सगळं तुम्ही एकदम छान गायडन्स दिले. सो थँक्यू सर. सो आता ज्यांना ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे क्वेश्चन चॅट बॉक्स वरती टाका. चॅट बॉक्स वरती टाकताना होस्ट सिलेक्ट करा, म्हणजे आम्हाला तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करता येईल. सो आता आपण वन बाय वन सगळे क्वेश्चन्सला सुरुवात करूया. सो याच्यावरतीच आधारित आमचं 3 आठवड्याचं एक प्रशिक्षण सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही हे जे सगळे फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगचे सगळे विषय ते एकदम डिटेल मध्ये कव्हर करतो. याच्यामध्ये काय काय प्रोसेस करता येईल, काय नाही, त्याच्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊया. त्याच्या आधी आपण काही प्रश्नांची सुरुवात करूया. सो पहिला आहे की फ्रूट पावडरचा यूज काय आहे? फ्रूट पावडर जे आहेत, तर मी मगाशी सांगितलं की फळ आणि भाज्यांमध्ये एकतर पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे नासाडी होते. तर पावडर्स मध्ये ती स्प्रे ड्रायरच्या माध्यमातून अतिशय कॉन्सन्ट्रेट फॉर्म मध्ये आणि जे काही सेफ मॉइश्चर लेवल पर्यंत त्याच्यातलं पाणी काढून घेतलं जातं आणि ती फाईन पावडर असल्यामुळे
पूर्णपणे पाण्यामध्ये किंवा इतर ज्या काही रेसिपीज बनवल्या जातात पर्टिक्युलरली काही आपण बघतो की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये जास्त प्रमाणात वापर केला जातो. व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे त्याच्यातले जे फळांच्या भाज्या जे असतात त्यासाठी त्याचा वापर केला जातो किंवा वेगळ्या प्रकारचे बिवरेजेस किंवा आजकाल आता रेडी टू कुक, रेडी टू सर्व याच्यासाठी सुद्धा या पावडरचा वापर केला जातो. तुम्ही जर बघितलं रसना वगैरे सारखे त्याच्यामध्ये पावडरचा एक छोटा पाऊच असतो आणि एक कॉन्सन्ट्रेटचा पाऊच असतो. ते दोन्ही मिक्स केले की लगेच आपल्याला पाहिजे ते सरबत बनतं. तर असे एन नंबर ऑफ किंवा काही आपल्याला ज्युसेस वगैरे बनवायचे असतील, मिल्क शेक्स वगैरे बनवायचे असतील, बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये, बेबी फूड्स मध्ये वगैरे असे एन नंबर ऑफ यूज या फळांच्या पावडरचे. ओके ओके. पुढचं आहे, एकच मिनिट. लेमन ज्यूस प्रोजेक्ट वरती काय करते, म्हणजे कसं चालू करायचं आणि काय काय आहे आपलं? लेमन ज्यूस पासून वेगळ्या प्रकारचे बिवरेजेस जसं स्क्वॅश आहे, कॉन्सन्ट्रेट आहे, कॉर्डियल आहे, हे प्रॉडक्ट्स तयार केले जातात. इव्हन आता जसं पावडरचा विषय बघितला तर खरं म्हणजे ती खूप कॉस्टली पावडर असते. मोस्टली फार्मास्युटिकल्स मध्ये त्याचा वापर केला जातो. स्प्रे ड्रायर पद्धतीने त्याची पावडर सुद्धा तयार करता येऊ शकते. ओके ओके. सो आता बरेच अजूनही फर्दर क्वेश्चन आहे, पण आपल्यासोबत आपले विशाल शिंदे सर जॉईन झाले, जे आपल्या आता करंट फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग बॅचचे विद्यार्थी आहे. आता सर आपला बॅच आपली चालूच आहे, एक्सपोर्टचा आपलं सेशन चालू आहे, तो पण सर वेळ काढून आपल्या या सेशन मध्ये जॉईन झाले. शिंदे सरांना रिक्वेस्ट करेल की सर तुमचा काय अनुभव आहे, तुमची आता जी बॅच चालू आहे त्याचा एक जरा सगळ्या पार्टिसिपंटला जे वेबिनार मध्ये ते शेअर करा, आणि तुमचे काय बिझनेस प्लॅन आहे किंवा तुम्ही कुठून काय आहात, काय करतात ते पण जरा शेअर करू शकता. तर प्लीज अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. अनम्यूट करा सर फक्त आपलं. विशाल सर तुमचं अनम्यूट करा बघ. सर तुमचं अनम्यूट करा ना, विशाल सर तिथे अनम्यूट करा ना झूम वरती. हा सर, हॅलो. येस आता येस. हा सर, नमस्कार. हा येस सर. हा तर सर, हा कोर्स मी जॉईन केल्यानंतर जे काही मला माहिती नव्हतं बऱ्याच फूड प्रोसेसिंग मध्ये, की कशा पद्धतीने त्याची म्हणजे आपलं डिहायड्रेशन म्हणा किंवा त्याच्यानंतर एक्सपोर्ट म्हणा, इम्पोर्ट, हे सगळं माहिती नव्हतं. तर कोर्स जॉईन केल्यानंतर भरपूर काही सर त्याच्यामध्ये शिकायला मिळालं मला, आणि म्हणजे काहीच कल्पना नव्हती त्याची मला. आणि आता काय केलंय मी, हा कोर्स मी माझ्या मित्रांना पण शेअर केलाय सगळ्या गोष्टी. तर चाललंय माझं प्लॅनिंग की पुढं भविष्यामध्ये एक हे करायचं म्हणून, त्याच्यावरती थोडं स्टडी करून करायचंय प्लॅनिंग माझं. आणि सर मी पुण्यामध्ये राहणार आहे. पण सर काय झालं, एवढं सगळं कोर्स मध्ये मी थोडं कन्फ्युजन झालं की आता काय करायचं ते. पण मला इंटरेस्ट आहे की फूड प्रोसेसिंग मध्येच करायचंय, पण ते अजून डिसाईड नाही केलेलं. बरोबर बरोबर. राईट राईट. ओके. आणि कुठून आहात तुम्ही? पुण्यावरून आहात? हा सर, पुण्यामधून आहे, दौंड तालुक्यामध्ये, दौंडमध्ये. अच्छा. ओके ओके ग्रेट. बट ओव्हरऑल तुम्हाला माहिती सगळे कोर्सचे सगळे सेशन सगळे आवडले? हा सर, खूप आवडले. काय झालं, भरपूर माहित नव्हतं मला की कशा पद्धतीने असतंय. फक्त ऐकून होतो की असे कंपन्यांचे असतात किंवा छोटे छोटे उद्योग आपण कशा पद्धतीने करू शकतो, काय करू शकतो. या कोर्समुळे मला जवळपास 90% माहिती झाली सर. ग्रेट ग्रेट. ओके. आणि उद्योग वर्धनीच्या सर, मला असं एक सांगायचंय की उद्योग वर्धनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहूनच मी करणार आहे थोड्या दिवसातच. थँक्यू सर, थँक्यू. नाही, तुम्ही तुमचा बिझनेस सुरू व्हायला पाहिजे, हेच आमची सगळ्यात मेन इच्छा असते. तुम्हीच आमचे सक्सेस स्टोरी आहात आणि आमचे ब्रँड अँबॅसेडर तुम्हीच आहात. सो थँक्यू सर. तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल आमच्याकडून, राजपूत सरांकडून, पूर्ण टीम, फॅमिली सगळ्यांकडून. सो थँक्यू सर. ओके सर, थँक्यू. येस, थँक्यू सर फॉर जॉईनिंग अस. ओके. आणि आता बरेच लोकांचे कोर्स बद्दलही क्वेश्चन आहे, सो मी क्विकली कव्हर करतो. तर उद्योगवर्धिनीचा हा जो फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग कोर्स आहे, आमचा सगळ्यात पॉप्युलर कोर्स आहे, जो चालू होतोय 4 एप्रिल पासून, म्हणजे या पुढच्या मंडे पासून. आणि 3 आठवडे या कोर्सचं ड्युरेशन आहे. 4,500 रुपये कोर्सची फीस आहे. तर इकडे तुम्हाला, ज्यांनी आजचा वेबिनार बाय द वे उशिरा जॉईन केला किंवा पुन्हा बघायचा असेल, तर तुम्ही इकडे
वॉच लेटेस्ट वेबिनारला क्लिक करून पुन्हा आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग बघू शकतात. तर याच्यामध्ये पहिले 2 आठवडे आमचे पूर्ण टेक्निकल विषयावरती कव्हर होतं. म्हणजे याच्यातल्या ज्या आता सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या आम्ही प्रोसेसेस सांगतो, प्रत्येक इंडस्ट्रीतल्या काय प्रोसेस करू शकतात, काय काय प्रोडक्ट करू शकतात, त्याला काय काय मशिनरी लागते, किती गुंतवणूक लागते, काय काय स्कीम सबसिडी आहे, हे सगळ्या गोष्टी कव्हर होतात. तर पहिल्या 2 आठवड्यामध्ये आमचा हा सिलेबस आहे की पल्प ज्युसेस कसे करायचे, म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस काय करायचं, प्रिझर्वेशन कसं करायचं, सॉसेस, बेवरेजेस जे आहे, मग स्क्वॅशेस, सिरप, नेक्टर, आरटीएस या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ टोमॅटो ज्यूस, प्युरी, सॉस, केचप, पेस्ट, चटणी, त्याच्यानंतर फ्रूटचे जे काही वेगवेगळे टाईपचे बेवरेजेस आहेत ते सगळे कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर डिहायड्रेशन वरती आमचा स्पेशल फोकस असतो. आज खूप याला डिमांड आहे, तर डिहायड्रेशन कसं करू शकतात, काय काय टाईपच्या टेक्निक्स आहेत, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होणार आहे. वेगवेगळे कुठल्या व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स करू शकतात ते सुद्धा कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर कॅनिंग ज्या गोष्टी आहे की कॅन करून तुम्ही काय काय करू शकतात, प्रिझर्वेशन कसं करू शकतात, कॅनिंग मध्ये कुठले प्रोडक्ट्स अजून एक्सपोर्ट करता येईल, त्याच्या स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे त्या गोष्टी आहेत. रेफ्रिजरेशन आणि फ्रीजिंग टेक्निक्स जे आहे, IQF टेक्निक आहे, किंवा त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन मध्ये बरेच तुम्ही प्रोडक्ट्स करू शकतात. IQF हा खूप मोठा प्रोजेक्ट असतो, ते सुद्धा गोष्टी आहेत. पेक्टिन प्रोडक्ट्स जे आहे आणि पिकल्स जे आहेत याच्यामध्ये पण आपण कव्हर करतो. मग जॅम, जेली हे जे पेक्टिन प्रोडक्ट्स आहे किंवा जेल जे आहे ते कसं करायचं, काय काय मेथड आहे, या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होणार. तर 2 आठवडे याच्यामध्ये पूर्ण टेक्निकल गोष्टी कव्हर होणार आहे. याच्या रिलेटेड वेगवेगळ्या रेसिपीज, मशिनरीज आणि काय काय प्रोडक्ट्स आहेत त्या गोष्टी. आणि तिसरा आठवडा जो असतो आमचा तो बोनस वीक असतो. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला व्यवसाय कसं चालू करायचा याच्यावरती गायडन्स देतो. सुनील चांडक सर जे फाउंडर आहे उद्योगवर्धनीचे, ते तुम्हाला प्रोजेक्ट सिलेक्शन कसं करायचं त्याच्यावरती गाईड करणार आहे. कुलकर्णी सर एक्सपोर्ट कसं करायचं, उल्हास बोरसे सर याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी बरेच आहे, इन्सेंटिव्ह बरेच आहेत, ते तुम्हाला गायडन्स त्याच्यावरती गायडन्स मिळणार आहे. लोन कसं मिळवायचं त्याच्यावरती गायडन्स आहे. ब्रँडिंग मार्केटिंग कसं करायचं, फूड लायसन्सेस, सेफ्टी याच्यावरती तुम्हाला एक सेपरेट सेशन आहे. आणि मशिनरी सिलेक्शन कसं करायचं, या अशा पूर्ण डिटेल आमचा 3 आठवड्याचा कोर्स आहे. हे आमचे सगळे विविध मेंटर्स आहेत जे या तुम्हाला कोर्समध्ये लाईव्ह ऑनलाईन गायडन्स करणार आहे. दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. तर तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये आमचा सपोर्ट असेल आणि पूर्ण याच्यामध्ये गायडन्स असेल. तर ऑनलाईन तुम्ही याचा कोर्सला फीज पेमेंट करू शकता. 4,500 रुपयाची फीज आहे आणि हा लिमिटेड बॅच साईज आहे. याच्यामध्ये 30 पार्टिसिपंट्स आणि 6 महिने तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटते. प्रत्येक सेशनला लाईव्ह रेकॉर्ड होतो आणि तुम्हाला त्याच्या रेकॉर्डिंग पण भेटतात. आणि कोर्स झाल्यानंतर ऑफकोर्स आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला बिझनेस चालू करण्यामध्ये. आणि असं तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे कोर्स कम्प्लीट झाल्यावरती. आणि विविध आमचे टेस्टिमोनियल तुम्ही आता ऑलरेडी ऐकलं आहे, पण बऱ्याच लोकांचे तुम्ही फीडबॅक जे आहे आमच्या ग्रुपवरती टाकलेले आहे ते तुम्ही बघू शकतात. त्यांनी कसं चालू केलेले बिझनेसेस किंवा ज्या सक्सेस स्टोरीज तुम्ही बघू शकतात की एवढ्या लोकांनी व्यवसाय चालू केलेले आहेत. तर हे तुम्ही सगळं बघू शकता की कसं त्यांनी चालू केलं, त्यांची जर्नी काय आहे. हे पण असंच आमच्यासोबत वेबिनारला जॉईन होते कुठे ना कुठे, वेबिनार किंवा सेमिनारला, बट आज त्यांचे मोठे बिझनेसेस आहेत. तर हे सगळे तुम्ही बघू शकतात. आणि आमच्या बरेचसे फीडबॅक्स वगैरे जे आहे आमच्या पार्टिसिपंट तेही बघू शकतात. आणि आमचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यावरती आमच्या बऱ्याच उद्योजकांच्या मुलाखती असतात. आमचे 60,000 पेक्षा जास्त उद्योजक आहेत. तर त्यांच्या मुलाखती आम्ही घेतलेल्या आहे की त्यांनी कसा प्रवास सुरू केला. तर अगदी 10 रुपयापासून 100 करोड पर्यंतचा प्रवास असेल, एकदम वेगवेगळे टाईपच्या इंडस्ट्री मधले गृहिणी असेल, सगळ्यांचे यांचे व्यवसायाची जर्नी आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर घेतली. ओके. सो आता आपण पुढचे बरेचसे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न कव्हर करूयात. सो एकच मिनिट. ओके. ओनियन डिहायड्रेशनला काय डिमांड आहे? कांदा निर्जलीकरण ही कांद्यामध्ये सर्वात जास्त प्रक्रिया केली जाणारी टेक्नॉलॉजी आहे. तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण कांद्यामधलं जे पाणी आहे ते कमी करतो, जेणेकरून कांदा ते फ्लेक्स किंवा क्यूब्स किंवा रिंग्स किंवा पावडर फॉर्म मध्ये जास्त काळ टिकवला जातो. आणि त्याचा उपयोग इतर देशांमध्ये म्हणजे रेडी टू कुक, रेडी टू सर्व जे आहेत, तर त्यासाठी मोस्टली त्याचा वापर केला जातो. तर बऱ्याच वेळा काय होतं की मी मगाशी जो
काही कन्स्ट्रेंट सांगितले फूड प्रोसेसिंग मधले, तर अनअवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे कांदा निर्जलीकरणासाठी मोस्टली व्हाईट ओनियन जे आहेत ते प्रेफर केले जातात. त्याच्यात हाय TSS असलेल्या, त्याच्यामुळे गोल्डन कलर आणि फ्लेवरही चांगल्या प्रकारे मिळतो. तर व्हाईट ओनियन पासून डिहायड्रेट केलेल्या ओनियनला जगभरामध्ये चांगल्या प्रकारे मानलं. राईट करेक्ट. आणि इनफॅक्ट सर आम्ही मागच्या आठवड्यात महुआला गेलो होतो, जिकडे जो इंडियाचा डिहायड्रेशनचा हब आहे. तर तिकडे 190 युनिट होते आणि हजारो टन मध्ये तिकडे उलाढाल आहे. व्हाईट ओनियन मध्येच होतं. तिकडे ओनियन तोच ग्रो होतो. आपल्याकडे नाशिकमध्ये लोक विचारतात, परंतु नाशिकमध्ये 99.9% जे 1% पेक्षा कमी व्हाईट ओनियन आहे. त्यामुळे जगभरामध्ये किंवा जे कॉन्सन्ट्रेटेड आहे व्हाईट ओनियन प्रोसेसिंग हे मोस्टली गुजरात, जामनगर, मोवा वगैरे एरियात. बरोबर, करेक्ट. पण आता रेड ओनियनची डोमेस्टिक मागणी वाढते. म्हणजे आम्ही जे महुआला गेलो होतो, ते तिथले ट्रेडर्स म्हटले की आता डोमेस्टिक मागणी याची वाढत हा, म्हणजे भारतामध्ये जे आपल्याकडे मसाले किंवा चिवडा वगैरे याच्यासाठी किंवा इव्हन पेस्ट वगैरे पण बनवून हॉटेल इंडस्ट्री, केटरिंग मध्ये वगैरे त्याचा वापर केला जातो. म्हणजे एक्सपोर्ट आपण जर म्हटलं की तिकडे मोस्टली म्हणजे रेड ओनियन पण काही प्रमाणात असेल आपल्याकडे, जे दुबई वगैरे किंवा काही एशियन कंट्रीज मध्ये वगैरे, पण युरोपियन मार्केट किंवा डेव्हलप कंट्रीज मध्ये जर आपल्याला ओनियन प्रोसेस ओनियन एक्सपोर्ट करायचं तर प्रेफर व्हाईट ओनियन, आणि त्याच्यातून जास्त पैसा मिळतो. राईट. पुढचं की याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटच्या सबसिडी आहे का बिझनेस चालू करायला? येस. आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत तुम्ही जर जर अभ्यास केला, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्री, MOFPI, मोफी जो म्हणतो आपण, त्याच्यावर जर गेलात तर यासाठी मोठ्या प्रमाणात आता मिनिस्ट्री ऑफ फूड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज MSCP, तर त्याच्या अंतर्गत वेगळ्या सबसिडी स्कीम्स, योजना प्रमोशन साठी तर आहेत. आणि त्या मोस्टली आता ग्रुप फॉर्म मध्ये, म्हणजे तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी जर असेल तर त्याला प्रेफरन्स आहे. जे इंडिव्हिज्युअल पेक्षा शेतकरी एकत्र येऊन त्यांनी जर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली किंवा काही क्लस्टर मध्ये तुम्ही काम केलं, कारण एकंदरीतच फार्मिंग कम्युनिटी जी आहे, मी मगाशी सांगितलं की 3 भाग आहेत, उत्पादक, शेतकरी आणि उद्योजक आणि ग्राहक. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत या इंडस्ट्रीचा बेनिफिट जावा म्हणून त्यासाठी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशनच्या मार्फत या योजना मोस्टली राबवल्या जातात. स्थानिक कृषी विभाग, खादी आणि विलेज कमिशन, कृषी खात्याच्या वतीने आणि काही बँका वगैरे जसं नाबार्ड वगैरे यांच्या वतीने सुद्धा वेगळ्या योजना त्याच्यासाठी उपलब्ध आहे. येस. पुढचं आता बरेच लोकांचे इन्व्हेस्टमेंट बद्दल प्रश्न आहे की काय इन्व्हेस्टमेंट लागते, किती जागा लागते. तर एक असं जनरल आन्सर कसं देणार? कारण प्रत्येक व्यवसायाला प्रत्येक स्केल नुसार तुम्ही किती स्केल नुसार करताय, कुठला उद्योग निवडताय, त्याच्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट बदलेल. प्रक्रिया जनरल आन्सर काय द्याल याच्यावर? प्रक्रिया उद्योग म्हटला की पहिले तर मी सांगितलं की आपल्याकडे उपलब्ध रॉ मटेरियल, त्यानंतर आपली कॅपॅसिटी आपल्याला डिफाईन करायला लागेल, आणि त्यानुसार आपली जागा, मशिनरीज आणि रॉ मटेरियल किंवा जे काही वर्किंग कॅपिटल, त्यावर आपला खर्चाचा अंदाज आपल्याला काढता येईल. आज आपल्याला डिहायड्रेशनचे युनिट टाकायचं आहे, तर मग आपल्याला प्रति तास किती कॅपॅसिटीचं मग युनिट टाकायचं आहे, किंवा त्यावरून मग सगळ्या मशिनरीजच्या कॅपॅसिटीज नुसार आपल्याला त्याची कॉस्टिंग काढावी लागेल, आणि आपल्याला उपलब्ध जागा, रॉ मटेरियल, वर्किंग कॅपिटल, त्यावरून प्रोजेक्ट कॉस्ट, त्यासाठी आपल्याला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून मग आपल्याला त्याची कॉस्ट डिफाईन करता येईल. मोस्टली प्रक्रिया उद्योग म्हटलं की त्याची प्रति तास कॅपॅसिटी किंवा प्रोडक्शन किती आहे त्यावर सगळी कॉस्टिंग अवलंबून असते. राईट. आणि साधारण सर जागा पण मग त्याच्या हिशोबाने किती मिनिमम टू मॅक्सिमम कसं तुम्ही सांगू शकता? आता याच्यात आपण स्मॉल स्केल किंवा होम स्केल म्हणूया, किंवा कॉटेज इंडस्ट्रीला आपल्याकडे 200-500 स्क्वेअर फीट मध्ये सुद्धा आपण सुरू करू शकतो. मीडियम स्केल मध्ये आपण 500 पासून तर 1,500-2,000 स्क्वेअर फीट मध्ये, आणि त्याच्यापेक्षा मोठं जर करायचं असेल तर आपल्याला 4,000-5,000 स्क्वेअर फीट या प्रमाणात जागा अवलंबून असतात. आपल्याला उपलब्ध जागेनुसार सुद्धा सुरुवात करता येऊ शकते स्टार्टअप, and then we can expand the industry on large scale also. ओके. आणि जिंजर वरती काय करता येईल?
तर जिंजर हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मेडिसिनल प्रॉपर्टीज म्हणून त्याचा वापर केला जातो. जिंजरची पेस्ट केली जाते. जिंजरचं ज्यूस सुद्धा आता खूप पॉप्युलर आहे. त्याचा मेडिसिनल पर्पज म्हणून उपयोग केला जातो. जिंजरची पावडर सुद्धा तयार केली जाते. नंतर जसं आपण कॅन्डीड प्रॉडक्ट बघितलं तर आले पाक आपल्याकडे म्हटलं जातं. त्याचा ते वापर केला जातो. राईट, राईट. आणि बरेच क्वेश्चन आहे. काही लोकांचे जे क्वेश्चन आहे, लोन कसं मिळवायचं किंवा राईस वरती काय प्रोसेस, जे आजच्या टॉपिक वरती जे आपण नाही आहे, त्या आपण ते क्वेश्चन आपण नाही कव्हर करू शकत. जे टेक्निकल या संदर्भात आहे विषयावरती, ते तुम्ही प्लीज क्वेश्चन्स विचारा. बरेचसे क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहे. ऑफकोर्स प्रोसेसिंग वरती पण सगळ्यांचे उत्तर कोर्समध्येच मिळणार आहे. बट त्याचे एक्सपर्ट्स आहे विविध विषयावरती. एक्सपोर्ट कसा करायचा असेल किंवा लोन कसं मिळवायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्सेस, याच्यावरती विविध सब्जेक्ट एक्सपर्ट आमच्या कोर्समध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे. तर आपण आज जे टेक्निकल क्वेश्चन याच्याबद्दल ते आपण कव्हर करूया जास्तीत जास्त. पुढचा क्वेश्चन आहे, घवानपूर प्रोसेस मध्ये आय थिंक ओके. सर, फार्मिंग बॅकग्राऊंडची गरज आहे का या बिझनेस मध्ये उतरायला? तसं काही नाही. फार्मिंग बॅकग्राऊंड जरी नसतं पण आपल्याला थोडस बेसिक्स जे आहेत त्याचं नॉलेज पाहिजे. आणि मी मगाशी बोललो की याच्यामध्ये जो बेनिफिशियर आहे, फर्स्ट बेनिफिशियरी जो फार्मर किंवा प्रोड्युसर आहे, तर त्याच्याबद्दल थोडीशी जाणीव आपल्याला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांमध्ये समज असा असतो की नाही बाबा, शेतकऱ्याला खूप पैसे मिळतात किंवा खूप त्याच्याकडे त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला समजले आणि त्यावर आपण जर सोल्युशन काढलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा ओनियन डिहायड्रेशन मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला व्हाईट ओनियन पाहिजे, तर व्हाईट ओनियन तुम्ही जर शेतकऱ्यांकडे ग्रो करून घेतलं तर तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजे की कोणत्या व्हरायटीज आहेत किंवा किती त्याला सगळं खर्चाचं किंवा त्याचा बाजारभाव वगैरे. तर याचं थोडस नॉलेज आपण जर गेन केलं आणि त्याप्रमाणे जर काम केलं तर ते आवश्यक असतं. अदरवाईज तुम्ही जर मोठी इंडस्ट्री वगैरे टाकणार असाल तर तुम्हाला त्या पद्धतीचं टेक्निकल मॅन पॉवर जो आहे तो हायर करावा लागेल किंवा कन्सल्टंट्स तरी त्याच्यामध्ये न्यावा लागेल. पण नॉलेज पाहिजे, काहीतरी बॅकग्राऊंड म्हणण्यापेक्षा नॉलेज किंवा एक्सपोजर आपल्याला पाहिजे. बरोबर, तोच आपण या कोर्समध्ये सगळं मिळवून देणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे की फ्लेवर म्हणून पण आपण ड्राय पावडर युज करू शकतो ना? येस. आता मोस्टली जर चांगल्या क्वालिटीने किंवा चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून स्प्रे ड्रायर वगैरे आपण जे म्हणतोय त्या पद्धतीने जर तयार केलं आणि प्रॉपर टेम्परेचर किंवा प्रोसेस प्रोटोकॉल जर वापरला तर त्या फळ मधलं जे काही फ्लेवर, अरोमा, न्यूट्रिएंट जे आहेत ते रिटेन होतात. त्यालाच तर टेक्नॉलॉजी म्हणतात, प्रोसेसिंग. जर आपल्याला त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या नॅचरल फ्लेवर, कलर मेंटेन जर झाल्या तर ते लोकांना जास्त आवडतं. बरोबर. पुढचा क्वेश्चन आहे की डिहायड्रेशन, प्रोसेसिंग याच्यामध्ये सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या मशिनरीज लागतात, बरोबर? हो, म्हणजे आता काही कॉमन मशिनरीज असतात. तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट बघा त्याच्यामध्ये क्लिनिंग, वॉशिंग, ग्रेडिंग. डिहायड्रेशन मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्यामध्ये कटिंग, फिलिंग, स्लायसिंग हे एक आपल्याला त्या फळ भाज्या ज्या असतात त्याचे तुकडे किंवा स्लायसेस ज्या ऍक्सेप्टेबल फॉर्मॅट मध्ये असतात. जसं काही फळांच्या आपल्याला चकत्या लागतात, काहींच्या फ्लेक्स लागतात, काहींच्या रिंग्स लागतात. तर त्याच्यासाठी मशिनरी लागते. त्यानंतर त्याचं स्टीमिंग, ब्लांचिंग आणि मग ड्रायर, आणि मग ड्रायर नंतर त्याचं पॅकेजिंग, या मशिनरीज त्याच्यामध्ये लागतात. पण ड्रायर इज अ मेन. ओके. पुढचा प्रश्न आहे की कमी प्रोसेस मध्ये माल कंपनी खरेदी करते? कमी प्रोसेस केलेला म्हणजे असं सेमी प्रोसेस्ड असं काही आणि किंवा B2B मार्केट काय एक्झॅक्टली याच्यामध्ये? हा, मग आता जसं मी मिनिमल प्रोसेसिंग सांगितलं, मिनिमल प्रोसेसिंग मध्ये आपण कमी याच्यामध्ये करू शकतात. किंवा जसं ग्रेडिंग, क्लिनिंग, पॅकेजिंग करून एखादा समजा मॉल आहे, त्या मॉल बरोबर तुम्ही जर अग्रीमेंट केलं तर यू कॅन वर्क ॲज अ ॲग्रिगेटर. म्हणजे शेतकरी उत्पादक आणि तो जो काही कंपनी आहे विक्री करणारी, तुम्हाला स्वतःचं रिटेल शॉप टाकायची गरज नाही. तुम्ही शेतकऱ्यांकडून त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे माल घ्यायचा, तो नीट क्लीन करायचा, त्यांना ज्या साईज मध्ये पॅकिंग पाहिजे त्याप्रमाणे पॅक करायचं, द्यायचं. काही हॉटेल्स इंडस्ट्री असेल, केटरिंग इंडस्ट्री असेल,
तर त्यांच्यासाठी कट व्हेजिटेबल्स वगैरे आहेत ते पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकता. डिहायड्रेशन मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल विकण्याची गरज नाही. बल्क मध्ये ड्राय केला आणि 5 किलो, 10 किलो, 20 किलो मध्ये त्या B2B मध्ये काम केलं, मग ते रिटेलमध्ये किंवा त्यांना काही फर्दर रेडी टू कुक वगैरे प्रोसेस करायचं असेल त्याच्यामध्ये वापरू शकतात. इव्हन फ्रोझन मध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीने काम करू शकतो. असेप्टिक पॅकेजिंग वगैरे पल्प वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने काम केलं जातं. बल्कमध्ये पल्प काढला जातो आणि तो B2B मध्ये पुढे त्याचं जॅम, जेली, स्क्वॅश वगैरे तयार करण्यासाठी दिलं जातं. असंही आपण काम करू शकतो. ओके. पुढचं आहे की सर ड्रॅगन फ्रूट आणि आईस ऍपल, तडगोला याच्यावरती पण काही होतं का प्रोसेस? हे जे काही फळ आहेत हे एक्झोटिक फ्रुट्स म्हणून आहेत. तर एकतर ते फ्रेश फॉर्मॅट मध्ये मोस्टली खाण्यासाठी वापरले जातात. तर त्या नेट क्लीन करून मिनिमल प्रोसेसिंग जे मी म्हटलो त्याच्यात चकत्या किंवा फ्लेक्स किंवा पीसेस करून ते जर MEP म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग करून जर ग्राहकांपर्यंत दिलं तर ते दीर्घकाळ टिकतील त्यांच्याकडे फ्रीज मध्ये वगैरे ते ठेवून ते खाण्यासाठी वापरू शकतात. काही प्रमाणात त्याच्यातले जे गर आहे तो गर सुद्धा फ्रोझन करून वापरता म्हणजे प्रोसेस करता येऊ शकतो. राईट, राईट. ओके. आणि सर याच्यामध्ये कॅशू वरती प्रोसेसिंग आपण कव्हर होतं का या कोर्समध्ये? त्यामध्ये नाहीये पण करता येईल जर पार्टिसिपेंट असतील आणि त्यांनी जर डिमांड केली तर कॅश प्रोसेसिंग वर सुद्धा आपण एक सेशन घेऊ शकतो. ओके, ओके. आणि येस, या कोर्समध्ये तुम्हाला नोट्स, मशिनरीजचे सप्लायर्स असेल किंवा याच्या प्रोसेसिंगच्या नोट्स आहे, हे सगळं तुम्हाला आम्ही शेअर करतो. 6 महिने तुम्हाला तसेच प्रत्येक कोर्सची, प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवतो. तर असा आमचा हा 3 आठवड्याचा डिटेल्ड कोर्स आहे. ज्यांनी बऱ्याच लोकांनी सिलेबस मागितलं तर तुम्हाला वेबसाईटवरती सिलेबस बघायला मिळेल. इकडे तुम्ही डे वाईज आणि वीक वाईज तुम्हाला सिलेबस बघता येईल. आणि तुम्ही सगळ्या गोष्टींचं मेंटॉर्स आमचे जे आहेत सगळ्यांचं बॅकग्राऊंड आहे, त्यांचं एक्सपिरियन्स आहे, ते सगळं आमच्या वेबसाईटवरती बघू शकता. आता कमी वेळ राहिलाय तर आपण शेवटचे काही क्वेश्चन्स घेऊया. वाईन हा याच्यामध्ये कव्हर नाही होत. तुम्हाला बेसिक काही त्याच्यामधल्या प्रोसेस आम्ही याच्यामध्ये कव्हर करणार आहे. टोमॅटो रेट मध्ये फ्लक्च्युएशन होतात तर त्याला आपण प्रोसेस करू शकतो का? म्हणजे त्याच्यामध्ये काही आहे का अपॉर्च्युनिटी? कशामध्ये? टोमॅटो रेट खूप फ्लक्च्युएट होतात तर त्याच्यात ते असं प्रोसेसिंगची अपॉर्च्युनिटी आहे का? येस, सर्वात जास्त टोमॅटोचं जेव्हा फ्लक्च्युएशन होतं तेच तर उद्देश आहे प्रक्रियेचा. जेव्हा देर इज अ ग्लट इन मार्केट और रेट कमी पडतात म्हणजे तर त्यावेळेस काही अफोर्डेबल कॉस्ट मध्ये प्रोसेसिंग साठी आपण तो मटेरियल घेऊन त्यापासून प्युरी किंवा पल्प किंवा टोमॅटोचं कॉन्सन्ट्रेट फॉर्म मध्ये ते प्रोसेस करून साठवण करू शकतो आणि नंतर मग त्याचे सिरप सॉरी केचप सॉसेस वगैरे बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतो. राईट, राईट. येस. आणि पुढचा क्वेश्चन आहे, येस, काही बरेचसे पॅन महाराष्ट्रातून लोक आहेत, तर काही ज्यांना नाशिकचे आहे किंवा ज्यांना उद्योगवर्धिनीमध्ये येऊन भेटायचे ते नक्कीच उद्योगवर्धिनीच्या ऑफिसला येऊन आम्हाला भेटू शकतील. हा कोर्स जो आहे ऑनलाईन होणार आहे, लाईव्ह ऑनलाईन, आणि 7 ते 8:30 या वेळेमध्ये होणार आहे. 4 एप्रिल पासून याची बॅच चालू होते. काही शेवटचे प्रश्न आहे की लोकल प्रोडक्ट, ब्रँडेड प्रोडक्ट म्हणजे खूप याच्यामध्ये जी कॉम्पिटिशन आहे, तर आपण एक नवीन उद्योजकाने कसं यायचं याच्यामध्ये? हे बघा, कॉम्पिटिशन असल्याशिवाय प्रगती होत नाही. म्हणजे आता आपण बघतो कोणत्याही क्षेत्रामध्ये जिथं स्पर्धा असेल, कोणती इंडस्ट्री घ्या, मोबाईल घ्या किंवा हे घ्या, तर सगळ्यांचे व्यवसाय होतात. लोकांना क्वालिटी आणि सर्व्हिसेस जर मिळाल्या, तर सर्व्हिस सेक्टरचा जमाना आहे आणि हे फूड प्रोसेसिंग तर तुमच्या हेल्थशी रिलेटेड आहे. तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल जर दिलं तर लोक घेऊ शकतात. त्यामुळे आपण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणून त्याच्याकडे बघायचं. त्याच्यात काही त्रुटी आहेत म्हणजे जो काही एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे तुम्हाला ज्याच्यात उतरायचंय मार्केटमध्ये असलेल्या 1, 2, 5 कंपन्या असतील तर त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय करता येईल का? किंवा आपण वेगळं करू शकतो का? याचा विचार करायला पाहिजे. टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आहे आणि वेगळं लोकांना जर दिलं तर आपला प्रॉडक्ट पॉप्युलर त्याच्यामध्ये होऊ शकतो असं काही नाही. ओके. आणि मोसंबी प्रक्रिया उद्योग करता येईल का? आता हे जेवढे लिंबू वर्गीय फळ आहेत, संत्रा, मोसंबी आणि लिंबू, त्यांचं ज्यूस, कॉन्सन्ट्रेट, पावडर, स्क्वॅश, सिरप, पेय जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याच्यापासून बेवरेजेस मध्ये जास्त उपयोग केला जातो.
इव्हन आता त्याचे जे श्रेड्स आहेत, जे आपण संत्रा मोसंबी जर वरची साल काढली, वरचा पापुद्रा जर काढला, मध्ये जे त्याचे पाकळ्या निघतात, तर त्या सुद्धा फ्रोझन करून तो सुद्धा स्टोअर करता येऊ शकतो आणि नंतर मग त्याचे इतर प्रॉडक्ट तयार करण्यासाठी त्याचा वापर. बरोबर. आणि आम्ही नक्कीच तुम्हाला याचं मार्केटिंग कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे. फळे, भाजीपाला सर पालेभाजीची सुद्धा डिहायड्रेट किंवा त्याचंही पावडर होते का? येस, जेवढ्या फळं भाज्या आहेत, पर्टिक्युलरली लिफी व्हेजिटेबल्स वगैरे जे आहेत, तर आपण जर आपल्याला पूर्ण त्याच्या पानं वगैरे किंवा तसं डिहायड्रेट करत तसंही करू शकतो. आणि जर त्याच्या पालक जे आहे, त्या पालकचा उपयोग हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये किंवा घरगुती याच्यामध्ये पालक पनीर किंवा सूप वगैरेसाठी, तर त्याला काही नाही, पल्वराइज अजून एक ॲडिशनल आपल्याला एक मशीन घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये पल्वराइज करून ती फाईन मेश करून आणि हवाबंद याच्यामध्ये पॅक केलं की ती पावडर आपण करू शकतो. ओके. सर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे? नाही, आता आपण बघितलं आपल्याकडे ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जर बघितलं, तर अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आपल्याकडे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जास्त आहे. म्हणजे आपण जे काही कन्स्ट्रेंट्स बघितले, आपल्याकडे टेक्नॉलॉजी, आपण एवढे मोठे मोठे मशीन्स घेऊ शकत नाही. जागेचा प्रॉब्लेम आहे, फायनान्सचा प्रॉब्लेम आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर ते लगेच स्टोअर करणं आणि विक्री करणं, तेवढं रॉ मटेरियल, मॅन पॉवर त्याला लागणं. तर मोस्टली आपल्याकडच्या ज्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, मॅक्झिमम दे आर इन स्मॉल स्केल. Therefore, it is called as सूक्ष्म अन्न प्रक्रिया, म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणून तो शब्द आपल्याकडे जास्त पॉप्युलर आहे. ओके. आणि सर 12ही महिने चालता येईल असं काही फ्रूट अँड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंगचा बिझनेस आहे? आता जसं डिहायड्रेशन आहे, वर्षभर कोणता ना कोणता भाजीपाला येत राहतो, त्याचं करू शकतात. पल्पमध्ये आपण वर्षभर त्या त्या हंगामात येणार, समजा आता आंब्याचं सीझन संपला की पेरूचं संपला की पपईचं संपला की टोमॅटो. तर असं मल्टीपर्पज पल्पिंग प्रोसेसिंग आपण करू शकतो. किंवा मग तुम्ही 2-3 सीझन मध्ये पल्प वगैरे काढला की नंतर मग त्याच्यापासून बिव्हरेजेस वगैरे आपण बनवू शकतो. तर हे जसं एखाद्या हॉटेल मध्ये फक्त मिसळ नाही, तर मिसळला आता त्या लोकांना काहीतरी स्वीट पाहिजे, काहीतरी ताक पाहिजे, दही पाहिजे, काहीतरी म्हणजे पेय पाहिजे. तर असं त्याला अलाइड प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये तयार होऊ शकतं. म्हणजे एक्झाम्पल मी दिलं, तर त्या पद्धतीने आपण त्याला मल्टिप्लाय करू शकतो किंवा वर्षभर त्याच्यामध्ये चालू शकतो. किंवा इतर वेळेस मग आपण मार्केटिंगवर कॉन्सन्ट्रेट त्याच्यामध्ये करू शकतो. दॅट इज ऑल्सो द पार्ट ऑफ दी प्रोसेसिंग. ओके. एक कोणाचा अनम्यूट एसके ज्यांचा क्वेश्चन आहे प्लीज विचारा. सर नमस्कार. मी ऍक्च्युली ऑलरेडी मी उद्योग वर्धेचा एक स्टुडंट आहे. एक्सपोर्ट्स मध्ये मी आता सध्या काम करतोय. पण सध्या आता या जवळपास 5 वर्ष मी सक्सेसफुली करतोय. पण आलेत काही गोष्टीला फेस केली. पण आता प्रॉब्लेम काय, मला पुढे म्हणजे आता एक्सपेंड करायचं, फूड प्रोसेसिंग मध्ये स्टार्ट करायचं. तर मी आता प्रोडक्ट चूज हनी फ्रीजिंग करू शकतो का? ड्रायशन म्हणजे डिहायड्रेशन मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो का हनीला? हनीला काहीच करायची गरज नाही. हनी त्या फार्म मध्ये जे ना, इट इज अ नॅचरल प्रोसेस. तुम्ही त्याचं फ्रोझन केलं किंवा हे केलं तर ते त्याची कॉस्टही वाढणार आणि तेवढं ते सोपं नाही करणार. आणि इट सेल्फ इज अ नॅचरल प्रॉडक्ट आणि ते निसर्गातच प्रक्रिया झालेलं आहे. फक्त तुम्ही त्याचं पॅकेजिंग वगैरे जे आहे ना, ते करू शकता छोट्या याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर परदेशांमध्ये जर बघितलं, तर एक टीस्पून असा त्यांच्या ब्रेकफास्ट मध्ये ते वापर करतात. तर तसं तुम्ही ते करू शकता डोमेस्टिक पर्पज साठी छोट्या याच्यामध्ये. असं तुम्ही पॅकेजिंग मध्ये इनोव्हेशन्स करून लोकांच्या याच्यानुसार ते करू शकतात. पण त्याच्यामध्ये आता कोणी वाईन बनवणार, काय काय आहे, बनवू शकतो, परंतु नॅचरल फॉर्म मधल्या हनीला जास्त ऍक्सेप्टन्स आहे. ओके, गॉट इट सर, थँक्यू. येस सर, आय थिंक मला तुमचं आठवतं सर, आपण एक्सपोर्टचे पार्टिसिपंट राईट आपल्या उद्योगामध्ये? स्टुडंट्स. येस येस, ओके, येस येस. तर थँक्यू. हा, काय कसं चालू आहे आता सर बिझनेस? बऱ्यापैकी चालू आहे सर, पण दुबई साईडला थोडं स्लोलीच आहे. ऍक्च्युली पेमेंटचा इश्यू येतो तिकडं. सगळं फेस करताय, तोच प्रॉब्लेम फेस करताय सध्या. ऑल म्हणजे न्यू कमर तर आहेच आहेत, पण जे ऑलरेडी 5-6 वर्ष झाले त्यांना पेमेंटचा इश्यू होतं. सगळं कमिशन बेसिस आहे. बाय चान्स आपण एलसी मध्ये म्हणजे आपण ट्राय पण केला. ओके. तिकडची गव्हर्नमेंट आहे ना, थोडं तिकडला म्हणजे त्यांना तो फेस करायला प्रॉब्लेम येतो.
पण ओव्हरऑल ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, ग्रेट ग्रेट. सर थँक्यू फॉर जॉईनिंग. नक्कीच या प्रोसेसिंग मध्ये, याच्यात काय करता येईल बघू. तेच प्रयत्न थँक्यू. आणि सर एक शेवटचे एक क्वेश्चन, येस मार्केट सर्वे कसा करायचा याच्यावरती तुम्हाला चांडक सरच उद्योगवर्धींचे जे फाउंडर आहेत ते तुम्हाला गाईड करणार आहे. कसे याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स आहेत ते गायडन्स करणार आहे. पल्पचे मार्केट काय आहे, कुठे आहे, त्याच्यावरती सर काय सांगता येईल तुम्हाला? ओके, म्हणजे दुबई साईडला का? नाही सॉरी, राजपूत सर तुम्हाला क्वेश्चन. काय पल्पचं मार्केट काय, पल्प? नाही, आता तुम्ही जर ओव्हरऑल सिनेरिओ जर बघितला पल्पच्या बाबतीत, तर आपल्याकडे उत्पादित होणारा आंबा, पेरू, इव्हन साऊथ मधले पाइनएपल वगैरे, ज्या फळांमध्ये फ्लेवर, कलर आणि अरोमा आहे आपल्याकडच्या जॉग्राफिकल सिच्युएशनमुळे, तर आपल्या पल्पला जगभरामध्ये मागणी आहे. कारण त्यांच्याकडे तो जो पल्प आहे ते वेगळ्या बेकरी, कन्फेक्शनरी आयटम्स मध्ये, फ्रूट बार्स, न्यूट्रिशन बार्स मध्ये आणि रेडी टू कुक, रेडी टू सर्व किंवा बेव्हरेजेस मध्ये प्रचंड वापर केला जातो आपल्या फळांमधला जो स्वाद आहे. त्यामुळे सगळीकडे मागणी आहे. इव्हन आपले डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा B2B मध्ये पल्पला खूप मागणी आहे. येस सर, ओके. सो येस, थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स आणि थँक्यू फॉर कव्हरिंग ऑल द क्वेश्चन्स. बरेच आज इंटरेस्टिंग ऑडियन्स होती पूर्ण महाराष्ट्रातून आणि वेगवेगळ्या विषयावरती आज खूप प्रश्न होते. सो थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स आणि थँक्यू राजपूत सर अगेन फॉर वंडरफुल गायडन्स. सर तुम्ही लिव्ह करू शकता. मी एकदा कोर्स बद्दल सगळी दाखवून देतो यांना रजिस्ट्रेशन प्रोसेस. सो आता आपला हा जो कोर्स आहे 4 एप्रिल पासून चालू होतो आहे, मंडे पासून, नेक्स्ट मंडे पासून 7 ते 8:30 या कोर्सचा टायमिंग आहे. 3 आठवड्या कोर्सचं ड्युरेशन आहे. तुम्ही इथे सगळ्या सिलेबस बघू शकता. वेगवेगळे मेंटॉर्स आहे, म्हणजे अनिरुद्ध सूर्यवंशी सर तुम्हाला याच्यामध्ये मार्केटिंग, ब्रँडिंग कसं करायचं याच्यावरती गायडन्स करणार आहे. जे 200 पेक्षा जास्त ब्रँड सोबत काम करतायत, एशियन पेंट्स, अमूल, फूड मध्ये वेगवेगळे ब्रँड्स आहेत, मदर डेअरी, त्यांच्यासोबत ते काम करतात. ते तुम्हाला मार्केटिंग, ब्रँडिंग वरती गाईड करणार आहे. चांडक सर जे 5 नॅशनल अवॉर्ड विनर आहे, ते तुम्हाला मार्केट सर्वे, बिझनेस कसं चालू करायचं याच्यावरती गायडन्स करणार आहे. आमचे सुदेश देसाई सर तुम्हाला याच्यामध्ये डिहायड्रेशनचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती गायडन्स करणार आहे. सरांनी 20,000 पेक्षा जास्त उद्योजकांना घडवलेलं आहे आणि ते याच्यामध्ये एक्सपर्ट आहे डिहायड्रेशन मध्ये, ते गायडन्स करणार आहे. ऑफकोर्स राजपूत सर तुम्हाला प्रोसेसिंग वरती पूर्ण गायडन्स असेल. कुलकर्णी सर आहे, ज्यांना 45 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ते तुम्हाला एक्सपोर्टचं गायडन्स करणार आहे. चेतन माळवे सर जे मशिनरीचे मॅन्युफॅक्चरर आहेत, ते तुम्हाला मशिनरी कशी सिलेक्ट करायची, काय काय पॅरामीटर्स आहेत ते गायडन्स करणार आहे. सतीश देशमुख सर याच्यामध्ये तुम्हाला बेव्हरेजेस किंवा याच्यामध्ये लायसन्स काय काय असतात, परमिट्स काय काय असतात, हे सगळ्या विषयावरती तुम्हाला गायडन्स करणार आहे. ते FSSAI चे सेफ्टी मित्र आहे, रजिस्टर्ड सर्टिफाईड ट्रेनर आहे. आणि उल्हास बोरसे सर आहे, जे तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडीज, प्रोजेक्ट रिपोर्ट, बिझनेस लोन याच्यावरती गायडन्स करणार आहे. सरांच्या अंडर 100हून मोठी टीम आहे, तर ते तुम्हाला याच्यामध्ये कसं चालू करायचं बिझनेस किंवा बिझनेस सॉरी प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे याच्यावरती गायडन्स करणार. ऑफकोर्स हे कोर्स पुरतं आमचं मर्यादित नाही आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी, सर्व्हिसेस सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. याच्याशी लागणारे मशिनरीज, रॉ मटेरियल सप्लायर असेल, जे काही लायसन्सेस आहे, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये गायडन्स देतो. आणि कोर्स झाल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो एकदम उपलब्ध दरामध्ये. वंडर अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या सोल्युशन्स आम्ही या कोर्स थ्रू प्रोव्हाइड करतो. आणि आमचे एवढे उद्योजक आहे, एवढे ट्रेनर्स, पार्टिसिपंटने आमचा कोर्स केलेला आहे, तर आम्ही तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लिंकेजेस जे काही तुम्हाला लागणार आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकतो कोर्स थ्रू. तर इथे तुम्ही ऑनलाईन तुमच्या पेमेंट डिटेल्स फिलअप करू शकतात, तुमचा मोबाईल नंबर टाकू शकतात आणि इथे तुम्ही जर का इथे रजिस्टरवर क्लिक केलं तर तुम्ही डिरेक्टली तुमच्या समोर एक पेमेंट विंडो ओपन होईल आणि त्याच्याने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ओके, सो इकडे तुम्हाला असं सर्टिफिकेट आहे कोर्स झाल्यानंतर, आणि तुम्ही बऱ्याचशा लोकांचे चॅट बॉक्स वरती जे काही आहे ते तुम्ही बघू शकता. काहीतरी तुम्ही इथे सगळे डिटेल्स फिलअप केले.
सो असा पेमेंट विंडो ओपन होते तिथे. जर का तुम्हाला पेमेंट करायला काही अडचण आली तर तुम्ही आमच्या चॅट बॉक्स वरती किंवा कस्टमर जो सपोर्टचा जो आम्ही नंबर टाकलाय त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं ऑफिस जे आहे ते नाशिकमध्ये आहे, हेड ऑफिस, आणि मुंबईमध्ये आमचे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तर तुम्ही पण आमचं मुंबईमध्ये ऑफिस नाही आहे. ऑफिस जे आहे ते आणि एक्सपोर्ट मध्ये कुलकर्णी सर आहे जे तुम्हाला गायडन्स करणार आहे, ज्यांचे चॅटवरती क्वेश्चन होते. आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या सगळ्या सक्सेस स्टोरीज आम्ही बघू शकता किंवा आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती कंटिन्युअस वेबिनार घेत असतो. तर त्या वेबिनार सगळे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकतात. अगदी आणि विविध उद्योजकांच्या आम्ही मुलाखती सुद्धा घेत असतो. मग अगदी रिअल एस्टेट असेल, एक्सपोर्ट असेल, क्रिप्टो करन्सी असेल, प्रत्येक विषयावरती आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती आमच्या वेबिनार्स आहे आणि याच्यावरती आधारित आमचे प्रशिक्षण सुद्धा आहे. तर तुम्ही नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलवरती बरेच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट मिळवू शकतात. फूड मार्केटिंग, पॅकेजिंग हे सुद्धा विषयावरती आमच्याकडे वेबिनार्स आहेत, हे सुद्धा आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता. आणि आमच्या उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊ शकता, तिकडे तुम्हाला आमचे सगळे कोर्सेस जे आहे आमच्या विविध जे चालतात त्याच्यावरती तुम्ही माहिती मिळू शकतात. 1995 पासून आम्ही या क्षेत्रात काम करतोय. आतापर्यंत 65,000 उद्योजक झाले. 100हून अधिक अवॉर्ड्स आहे आम्हाला आणि वेगवेगळे गव्हर्नमेंट अफिलिएशन्स आहे. तुम्हाला लोन मिळवायला कुठल्याही याला आम्ही सपोर्ट करू शकतो. हे सगळे आमचे विविध कोर्सेस आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये. फूड मध्ये आमचे 8 कोर्स आहे. ऑफकोर्स फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, मग डेअरी, मिल्क, बेकरी, त्याच्यानंतर क्लाउड किचन, स्पाइसेस, असे विविध कोर्स आमचे फूड मध्ये. त्याच्यानंतर शेअर मार्केट आणि विविध विषयांवरती आमचे कोर्सेस चालू असतात. ते तुम्ही आमच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, सो विथ दिस आय होप तुम्हाला सगळ्यांना आजच्या वेबिनार मधून बरीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली असेल. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आणि या विषयामध्ये ज्यांना बिझनेस चालू करायचा फूड प्रोसेसिंग मध्ये आम्ही नक्कीच गायडन्स करू शकतो या आमच्या कोर्स थ्रू. 3 आठवड्याचा आमचा कोर्स आहे आणि 4 एप्रिल पासून याची नवीन बॅच चालू होते. सो चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक ऑलरेडी टाकलेली आहे किंवा आमचे फोन नंबर वगैरे हे सुद्धा सगळे आम्ही चॅट बॉक्स वरती टाकलेले आहे. तुम्ही उद्या संपर्क करू शकता किंवा आज रात्री तुम्ही या वेबिनारला कोर्सला सुद्धा रजिस्ट्रेशन आज रात्रीपासून याचं चालू आहे. सो रजिस्ट्रेशन हे जे आहे 3 एप्रिल पर्यंत आहे. 3 एप्रिल आमचे रजिस्ट्रेशन क्लोज होतील आणि 4 एप्रिल पासून याची बॅच चालू. बॅच चालू होण्याच्या आधी एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप होतो ज्याच्यामध्ये आमचे मेंटॉर सगळे पार्टिसिपंट जॉईन होतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि तुम्हाला ईमेल द्वारे तुम्हाला सगळे लिंक, झूम लिंक वगैरे सगळे पाठवले जातात. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस आणि आपण 4 एप्रिल पासून भेटूयात या कोर्ससाठी. थँक्यू अँड हॅव अ गुड डे.